गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 18 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे आणि सुरुवातीपासूनच गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे अनेक नद्या जुलै महिन्यातही कोरडे पडलेले आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे ही प्राणहिता नदी आहे, सर्वात मोठी नदी आहे गडचिरोली जिल्ह्यातील। ही नदी जी आहे आष्टी इथून उगम होते आणि ऐरी तालुक्याला, सिरोंचा तालुक्याला ही नदी भेटते। आणि जुलै महिन्यात 3-4 वर्षापासून महापुराचा फटका याच नदीमुळे पडत होता, परंतु यावेळी जी आहे ते प्राणहिता नदी पूर्णपणे कोरडी पडलेली आहे। एक 35 ते 40% पाण्याचा साठा जे आहे ते नदीत आहे। जुलैची आज 16 तारीख आहे आणि गंभीर दृश्य आपण बघू शकतो कशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्यात जे आहेत नद्या जे आहेत ते कोरडे पडलेले आहेत। वैनगंगा असो, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती असे मोठे नद्या जे आहेत ते कोरडे पडलेले आहेत। आणि जे उपनद्या आहेत पर्लकोटा, पामुला, गौतम, दीना नदी हेही कोरडे पडलेले आहेत। मोजके पाणी जे आहे ते नदीत दिसत आहे, कारण की गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात जे आहेत पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतित आहे आणि नद्या जे आहेत ते कोरडे पडल्यामुळे यावेळी शेतकरी जे आहे ते कुठून पाणी आणावा शेतीसाठी हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात कापूस, भात, मिरची व मक्याची शेती केली जाते, परंतु पाऊस नसल्यामुळे अनेक पेरण्या नष्ट होत चाललेल्या आहेत। दुबारा पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर आहे। आणि सध्या आपण दृश्यामध्ये जे बघत आहोत ते प्राणहिता नदी आहे आणि या गडचिरोली जिल्ह्यातील मोठे नद्यांसह उपनद्या, नाले कोरडे पडल्यामुळे शेतकरी, नागरिक चिंतित आहेत। आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी, नागरिक करीत आहेत, परंतु अद्याप मोठा पाऊस गडचिरोली जिल्ह्यात नसल्यामुळे शेतकरी जे आहेत ते एक संकटात येण्याचे चित्र सध्या गडचिरोली जिल्ह्यात दिसत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमड इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।